काहीच यांच्यामध्ये ताकद नाहीये आणि चालले आतंकवादी सारखं देशद्रोही सारखं घेऊन. यांच्यामध्ये हिंमत नाही. देवेंद्र फडणवीस झोपून जा. तुझ्यामध्ये ताकद नाही. तू बघतोय सर्व, तुला माहिती आहे सर्व, तरी तू बोलत नाही. अरे जवानांचं शोषण थांबवेल तरच राहील मी. या तर मला मारून टाका तुम्ही. दोनच गोष्टी तुमच्याजवळ. सैनिकाला तुम्ही जे रडवलंय ना, आज मीच नाही, तो प्रत्येक सैनिक रडतोय ज्याचा परिवार उद्ध्वस्त झालेला आहे, ज्यांनी देशाची 10 वर्ष 12 वर्ष देशसेवा केली होती. मंत्रालयामधून घेऊन येता, उचलून घेऊन जाता. बोललेले ते असे आतंकवादी सारखं उचलताय ते बिजाडावानी उचलून घेऊन जाताय. ताकद नाही यांच्यामध्ये की जवानांचं शोषण थांबवू शकतील बुवा. असं का बरं? आम्ही आमदार खासदार नाहीत ना, 10-10 20-20 आमच्या मागे येतील आणि ते तर बोलणारच नाही. नामर्द आहेत ते आमदार खासदार साले. आपण विकलो गेलोय. आज देशाला वाचवण्याची लढाई एक जवान लढतोय. तुम्हाला वाटायला पाहिजे काहीतरी लोकांना. इतक्या दिवसापासून भीक मागतोय, तुम्ही मस्त गंमत पाहताय, फोटो पाहताय, कॉमेंट देताय. हेच होणार आहे आयुष्यभर. पुढे तुम्ही आझाद नाही, आझाद भारतात गुलाम राहणार आहे. तुम्ही लक्षात ठेवजा. त्या मोदीला बी काही घेणं देणं नाही, महाराजला. हे फक्त बाता करतील, हसतील. हे बघा हसताय. यांच्यामध्ये ताकद नाही जवानांचं शोषण रोखून देणार. हे बी बघा, हे महाराज जे बसलेले आहेत, गाड्या पाठवतायत. ते देशद्रोही सारख्या गाड्या पाठवतायत. यांना भेटायची सुद्धा ताकद नाहीये. जसं एक कैदीला घेऊन जातं ना, त्यापेक्षा बी जास्त गंध घेऊन जाता येते. यांच्यामध्ये ताकद नाही राहिलेली. आता न्याय द्यायची ताकद नाही. मग झक मारायला बनले का नेता? बंद करा, तुमचे राजीनामा द्या. इथं अरे नेत्याला भेटायला तयार नाही. एक 10-10 20-20 दिवस पासून बसतोय, उपोषण करत फिरतोय, तरी देत नाही साले. एकही हात नाही दखल घ्यायला येतात. म्हणे जवान नोकरी करू शकत नाही. का करू शकत नाही? मला उत्तर द्या ना, कागद द्या ना. म्हणे केंद्राचं मॅटर. अरे केंद्राचं मॅटर राज्य सरकारपाशी आम्ही आर्टिकल 21 प्रमाणे न्याय मागतोय, आर्टिकल 16 प्रमाणे न्याय मागतोय, पण द्यायला तयार नाहीये. का देशाचा जवान देशामध्ये नोकरी करू शकत नाही? ते का आतंकवादी आहेत का? आणि उचलतायत असे जडावानी. हे पोलीस डिपार्टमेंट 10-10 20-20 गाड्या मागं पाठवायच्या. हे बघा, ही आपली ताकद आहे जवानांची. या व्हिडिओला पाठवा त्या देवेंद्र फडणवीसला आणि जागे करा त्याला. नाही तर राजीनामा घ्या त्याच्याजवळनं. मी मेल्यानंतर घ्या, नाही तर राजीनामा. जय हिंद, वंदे मातरम. जय हिंद, नमस्ते। ये जो वीडियो दिखाए ये इसीलिए दिखाए हैं कि आप लोगों को सच्चाई कब पता चल सके, आप लोग सच्चाई से रूबरू हो सके।